वरती जर पाहिलं तर अदनानचं शेवट षटक जे फिनिशिंग टच दिलं त्या षटकाने आणि ह्या संपूर्ण तिन्ही गोलंदाजांच्या जीवावरती पाहिलं असं म्हणायला हरकत नाहीये. तर विजयदुर्ग संघ हा पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळाला. अर्थातच आजच्या दिवसातील तिसरा महत्त्वपूर्ण ग्रंथिका दोन तुल्यबळ संघांवरती येताना पाहायला मिळते. अर्थातच आपण पाहतोय हॉटेल संतोषी देवगड संघ आणि त्यांच्या समवेत असेल मैत्री पॅकर्स मून हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. ह्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं तर शशांक सकपाळ आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यांच्याच बरोबर आराफात होलसेकर हे देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि यांच्यावरती आमचे आणि तसेच शशांक देखील आपल्याला पाहायला मिळतील आणि यांच्यावरती आमचे कॉमेंटेटर्स हे आजच्या दिवसामध्ये हिंदीसाठी आपल्याला लाभले ते मनोज मयेकर सर हे नक्कीच त्यांच्यावरती लक्ष ठेवून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि नसताच त्यांचंच लक्ष नाही आहे या तिघांवरती बघितलं गेलं तर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून संपूर्ण घरी बसलेले प्रेक्षक देखील लक्ष ठेवत आहेत, कारण हे खूप मोठा परिवार टेनिस क्रिकेटचा आपल्याला पाहायला मिळतोय. आणि गौरव सर स्वतः या ठिकाणी आले आहेत आणि हा संपूर्ण PS स्पोर्टच्या रबल बॉल क्रिकेट स्पर्धेचा हा संपूर्ण आस्वाद जे घरी बसलेले प्रेक्षक आहेत जे ह्या मैदानापर्यंत येऊ शकत नाही थोडे लांब ना बघतायत, मात्र जे टेनिस क्रिकेटवरती खूप प्रेम करतात ते देखील आजच्या या रबल बॉलच्या क्रिकेट स्पर्धेचा महापर्वणीचा PS स्पोर्टने ठेवलेल्या या हायस्कूलच्या पटांगणावरती आस्वाद घेताना आपल्याला पाहायला मिळतात. अर्थातच दीपू आपण बघितलं तर ISBL सारख्या एका मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आपण घर बसल्या एका म्हणजे असं वाटत होतं इंटरनॅशनल लेवलची आपण जी मॅच पाहतोय आणि ते संपूर्ण छायाचित्रीकरण होतं ते आपल्या गौरव सरांनी केलंय आणि सिंधुदुर्गवासीय म्हणून आम्हाला त्यांचा खूप 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 अभिमान आहे. चला मैत्री पॅकर्स मून संघ उपस्थित झाला असाल मित्रांनो तर आपण कृपया आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे या. स्पर्धेदरम्यान भरपूर विलंब होतोय. संतोष यांच्या हातामध्ये जाऊन परत एकदा थोडीशी मात्र या ठिकाणी ऍक्शन बदलण्याचं काम होतं. थोडासा ऑन साइड रिजन वरती चेंडू मारण्याचा प्रयत्न झालाय. जो फाईन लेगचा एरिया होतो त्या ठिकाणी एरियामध्ये मात्र चेंडू मोठ्या प्रमाणावरती खेळण्याचा प्रयत्न चाललाय तो सलामीला असलेला फलंदाज सुमित यांच्या माध्यमातून आणि त्या अनुषंगाने प्रारंभीचे 2 चेंडू अरफत याचे मात्र निर्धाव जाताना आपल्याला पाहायला मिळाले. परत एकदा चेंडू पडलाय तेज तर्रार रफ्तार वरती स्वार झालाय आणि चेंडू परत एकदा जातोय तो अर्थातच हा मात्र निर्धाव होताना पाहायला मिळतोय. प्रारंभीचे 3 चेंडू निर्धाव आलेत. आता मात्र रिडार मध्ये चेंडू समोरच्या दिशेने चेंडूचा प्रवास होतोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. कुठची चूक न करता मात्र चेंडू हातामध्ये समाविष्ट केला जातोय आणि तोपर्यंत मात्र एकाच धावेवरती समाधान. स्वतःचं खातं ओपन जात आहे आणि एका धावेने सांघिक धावसंख्ये ही मात्र स्वतःचं आणि संघाचं खातं खोललं जात आहे. नाव मात्र 1 धावांवरती. स्ट्राईक चेंज झालाय. पंकज आलाय स्ट्राईकला. येतोय पंकज. थोडासा चेंडू बॉडी लाईन वरता. आता मात्र सुगंध दिलाय चेंडूने खांद्यावरती लागलाय आणि मात्र प्रारंभीच्या पहिल्या चेंडूचा षटकाचा खेळ हा समाप्त झालाय. पॅनल्टी दिले आणि पॅनल्टीच्या अनुषंगाने तुम्हाला मात्र 5 चेंडूंवरती पहिलं षटक समाप्त झालंय. पहिलं षटक संपलंय. 1 धाव आली आहे. या स्पर्धेदरम्यान माजी नगरसेवक सन्माननीय नीरज गाडी साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होतंय. तसेच सिंधुदुर्ग पोलीस दलामध्ये कार्यरत असलेले सन्माननीय प्रवीण सावंत साहेब यांचं देखील या स्पर्धेदरम्यान आगमन झाले. त्यांचं देखील PS स्पोर्टच्या माध्यमातून खूप खूप सहर्ष स्वागत. तसेच देवगड बौद्ध विकास मंडळाचे सन्माननीय सभासद सन्माननीय आनंद देवगडकर साहेब यांचं देखील या स्पर्धेदरम्यान आगमन झाले. त्यांचं देखील आम्ही या स्पर्धेदरम्यान खूप खूप सहर्ष स्वागत करतोय.
आणि ह्या स्पर्धेदरम्यान ज्याची आपण वाट पाहत होतो, रेनी स्पर्धा, पावसाची गरज आहे आणि पाऊस मैदानाच्या आतवरती येतोय. पहिला चेंडू, त्यातील मात्र हे निर्णायक षटक, ज्या षटकाला CSK षटक, PS ओव्हर षटक असं समजलं जातंय, ते षटक घेऊन आलंय गोलंदाजी मार्कवरती. शशांक आपल्याला पाहायला मिळतात, जेवढ्या धावा जमवतील त्याच्या दुप्पट धावा जमल्या जातील. सगळे क्षेत्ररक्षक 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये आहेत. परत एकदा मोठा हिट झालाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. फेकी चेक करावी लागेल, एक धाव तर नक्कीच. आणि मात्र ह्या एका धावेने दुसऱ्या चेंडूवरती एक धाव निघते आणि 2 धावा या धावफलकावरती होत आहेत. आपण पाहतोय परत एकदा पंकज स्ट्रायकिंग एंड वरती मोठा फटका खेळला जाईल का? जेवढ्या धावा जमवल्या जातील या षटकावरती त्याच्या दुप्पट धावा या तुम्हाला मिळाल्या जातील. शॉर्टवाला चेंडू, तेज तर्रार रफ्तारवरती चेंडू आला, एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय आणि मात्र माफ करा, एकच धावांवरती समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जर थोडासा बाईच्या स्वरूपातील, पंच जरा धावा डिक्लेअर करा, बॅड बाईज ज्या काय असतील त्या. सुरज सर, येस, ओके. पाऊस आलाय, हळूहळू आलाय, रिमझिम मला पाऊस आलाय, त्यामुळे एवढाही जोरात नाहीये सुरज सर की तुम्ही तुमचे डिसिजन देऊ शकता. एक धाव तर झाली आहे, हाताचा डिसिजन बघूया काय येतोय. बॅटच्या साह्याने एक धाव तर निघाली आहे आणि मात्र 4 धावा आतापर्यंत धाव फलकावरती पूर्ण झाल्या. 4 चेंडूंचा खेळ संपलाय, म्हणजे अजून एका चेंडूचा खेळ, कारण पॅनल्टी आहे की तुम्हाला एक चेंडू शेवटचा कमी खेळवला जातोय. या चेंडूवरती मोठा हिट झालाय दीपेश, तर मात्र या संपूर्ण स्कोर बोर्डला एक वेगळी रणनीती भेटेल. परत एकदा म्हटल्याप्रमाणे मोठा हिटर झालाय, मात्र चेंडू जाईल का सीमारेषापर्यंत? 1 बाउन्स उल्लंघन, चेंडू सीमारेषा पलीकडे समाप्त झालाय. चौकार नशिबाला आलाय, म्हणजे या षटकामध्ये तब्बल धावा निघाल्या आहेत 7, म्हणजे अजून 7 धावा ह्या वाढल्या जातील. अर्थातच ज्या षटकावरती येतील 14 धावा, म्हणजे सांघिक धावसंख्या अजून ह्याच्यामध्ये 7 वाढून होईल 15 धावा या धावफलकावरती झाल्यात. मी राजीव साहेब यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते मी सन्माननीय आनंद देवगडकर साहेब यांना विनंती करेन की आपण प्रवीण सावंत साहेब यांचं या स्पर्धेदरम्यान पुष्पगुच्छ व माळेची उबदार शाल देऊन आपण त्यांचं या स्पर्धेदरम्यान सहर्ष स्वागत करूया. मी विनंती करेन. शेवट षटक आहे, शेवट षटक वेदांत आपल्याला पाहायला मिळतोय. वेदांत आपल्याला इन ऍक्शन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतोय. शेवट षटकासाठी 15 धावा झाल्यात. पहिला चेंडू, हो पहिला चेंडू, पंचांना कसरत करायला भाग पाडणारा, पंचांचे दोन्ही हात समांतर, चेंडू गेलाय अवांतर आणि चेंडू बराच वरना गेल्यामुळे मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय चेंडू सुवय झालाय. 16 धावा झाल्यात. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे षटकातील. बेनन परत एकदा गोलंदाजी इन ऍक्शन वरती सज्ज होताना पाहायला मिळतोय. समोरचा चेंडू मोठा फटका खेळायचा होता, मिस टायमिंग झालाय, मात्र तरी सुद्धा एक धाव मिळाली जाईल आणि एका धावेने मात्र स्ट्रायकिंग एंड वरती पंकज येईल, ज्या पंकजच्या बॅटवरती शेवटच्या चेंडूवरती चौकार येताना पाहायला मिळाला होता. नक्कीच जर आपण विचार केला तर मात्र फलंदाजी करणारा मूळ संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्या कोठ्यामधनं नक्कीच असेल. आता राहिले आहेत मात्र 3 चेंडू आणि या 3 चेंडूंवरती पंकजच्या बॅटमधनं माफ करा 4 चेंडू आणि या 4 चेंडूंवरती पंकजच्या बॅटमधनं एखाद दुसरा मोठी हिट यावी. परत एकदा तेज तर्राट, डोळ्याची पावली वळते ना वळते तोपर्यंत चेंडू तारी यांच्या हातामध्ये जाऊन समाविष्ट झालाय. चांगली गोलंदाजी रफ्तारवरती स्वार झालाय आणि आता मात्र बघावं लागेल काय होईल. परत एकदा शॉर्ट बॉडीवरचा चेंडू आहे, थोडासा पॉईंटच्या डोक्यावरना थोडंसं स्लीप करावं लागेल. बॅटला फक्त थोडंसं लेट घेऊन जावं लागेल, चेंडूला फेस खोलून बॅटची मात्र दाखवावी लागेल, जेणेकरून तुम्हाला थर्ड मॅनच्या रिझन वरती चौकार भेटेल. मात्र बघावं लागेल काय होईल. परत एकदा चेंडू, मोठा हिट, रफ्तार वरना गिरफ्तार केलं जात आहे ते मात्र फलंदाज पंकज यांना. 3 चेंडू हे निर्धाव आले. शेवटचा चेंडूचा खेळ या पहिल्या इनिंग मधला इन ऍक्शन वरती मैदानाच्या आतवरती सांघिक धावसंख्या स्थिरावली आहे 17 वर. शेवटचा चेंडू देखील या ठिकाणी निर्धाव होतोय. अर्थातच जर पाहिलं गेलं तर मात्र मूळ संघ आपण पाहिला तर पॅनल्टी जी मिळाली गेली होती 3 धावांची लेट आल्यामुळे प्रत्येक षटकावरती एक चेंडू कमी होण्याची आणि त्या अनुषंगाने धावा जमवल्या गेल्या त्या 17 आणि विजयासाठी 18 चेंडूंवरती 18 धावांची गरज असेल हॉटेल संतोषी देवगड संघाला. मी विनंती करीन आदरणीय आनंद देवगडकर साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते सिंधुदुर्ग पोलीस सन्माननीय प्रवीण सावंत साहेब यांचं या आपण स्पर्धेदरम्यान सर स्वागत करूया.
एकदा जोरदार टाळ्या. आपले सिंधुदुर्ग पोलीस सदरक्षणाय खलनिग्नाय असं त्यांचं ब्रीद वाक्य सन्माननीय प्रवीण सावंतसाहेब यांचं ह्या स्पर्धेदरम्यान स्पोर्टच्या माध्यमातून स्वागत केलं जातोय. तसंच मी विनंती करीन आनंद देवगडकर साहेब यांना की आपण आपल्या शुभ हस्ते, मी राजू कदम यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नीरज घाडी साहेब यांचं या स्पर्धेदरम्यान, माजी नगरसेवक नीरज घाडी साहेब यांचं या स्पर्धेदरम्यान आपण सर स्वागत करूया. धन्यवाद सर. वेळात वेळ काढून तुम्ही ह्या स्पीएस स्पोर्ट देवगड संघाच्या भव्य दिव्य पावसाळी डबल बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार. असंच प्रेम तुमचं पीएस स्पोर्टवरती सतत राहू दे. आणि नक्कीच मनोज मेकर सर सांगतायत की क्रिकेटवरती देखील खूप प्रेम आहे. आपण लगेच मायक्रोफोनवरती बदल करूया. पुढच्या 3 षटकांसाठी आपण परत एकदा हिंदी चॅनलवरती जाऊया आणि आमंत्रण देऊया मनोज मेकर सर यांना. तोपर्यंत मी योगेश पेंडुरकर तुमची काही वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद योगेश पेंडुरकर सर. खरोखर सुरेख असं मराठी समालोचन मित्रांनो तुम्ही ऐकलं, मलाही समाधान वाटलं. खरोखर चांगलं वाटलं या ठिकाणी हे समालोचन ऐकताना योगेश पेंडुरकर सर. खरोखर सुरेख समालोचन तुमचं. मोन टीम अपना 12वां खिलाड़ी यहाँ पर भेजे. जी हाँ, स्ट्राइक के ऊपर बल्लेबाज हैं, जीतने के लिए चाहिए 18 रन, जबकि यहाँ पर वेदांत जाधव और रत्नेश फाले नॉन स्ट्राइकिंग. टीम की ओर से पहला अपने कोठे का पहला ओवर लेकर श्रेयस गेंदबाजी के लिए तैयार है. राइट आर्म ओवर द विकेट. इस बार गेंद को खेलना चाहते थे, एक अच्छी गेंद थी, बड़ा प्रहार जरूर करना चाहते थे वेदांत जाधव, और इसी बीच इस गेंद के ऊपर कोई रन नहीं. जबकि अगर देखा जाए श्रेयस अपने बॉलिंग मार्फत आते हुए, दो टीम के बीच में ये मैच आज के दिन का तीसरा मैच खेला जाता हुआ होटल संतोषी वर्सेस मैत्री पैकर्स मोड. इस बार जगह से हिट, मैं हूं फिट, मैं किसका बेटा हूं, तो जबकि वीरू जादव का बेटा हूं, ये दिखा दिया. इस बीच यहाँ पर मैदान के अंदर उनके पिताजी भी जब बांदेश्वर क्रिकेट क्लब की ओर से, यह संपर्क कह दिया मैंने, आप अपने उंगलियां आखिर ऊपर करो, दोनों भी हाथ. फिर एक बार ये गेंद को खेलना चाहते, छेड़छाड़ किया, अंदरूनी किनारा, यहाँ पर जीवन दान जरूर मिला. भैया आपने किसको जीवन दान दिया है, जबकि वेदांत जाधव को दिया है. देखिए एक विकेट इंपॉर्टेंट होती है क्रिकेट में, अगर देखा जाए अक्सर कुछ कहा नहीं जा सकता, बट यहाँ पर आपने जिसकी विकेट छोड़ी, जिसकी कैच छोड़ी है, कैचेस विन द मैचेस, क्यों कहा गया, इसीलिए इस कैच को पकड़ ले तो बेहतर रहता. राइटर ओवर द विकेट छेड़छाड़ करना चाहते थे, फिर एक बार छोड़ दिया, और खुद कप्तान संतोष तारी यूवी ने कहा है कि पूरी तरह से जाकर यहाँ पर बल्लेबाजी करनी. यूवी की बात की जाए तो यूवी एक शांत माइंड क्रिकेटर. राइटर ओवर द विकेट गेंदबाजी के लिए तैयार है, हमारे साथ स्कोर बुक के लिए जुड़े हैं, जरूर मैं उनकी भी बात करूं. रिवर्स अटेंड किया, इस बार गेंद हवा में है, फिर एक बार कोई गलती नहीं और विकेट की पतन. वेदांत जाधव को डगआउट में आना पड़ेगा. हमारे साथ जैसे कि यहाँ पर स्कोर बुक के लिए जुड़े, इसके पहले मोहसिन ओसेकर, आज अगर देखा जाए जैसे कि दीपेश धूरी सर, बहुत ही अच्छी स्कोर बुकिंग. दीपेश धूरी की बात भी मैं जरूर करता हूँ हमेशा, क्रिकेट में शांत माइंड क्रिकेटर है. जबकि जो मैच वरेरी में हुई थी, पूरे शांत और कुल माइंड रहते, सामने दिनेश गांवकर था. अब यहां पर बल्लेबाज खुद कप्तान आते हुए युवराज धीरे धीरे मैदान के अंदर. संतोष तारी भी देख रहे हैं. मैंने तो जो गेंदबाजी देखी अराफत की, जो गेंदबाजी देखी बहुत अच्छा लगा था. अराफत ने जो अच्छी गेंदबाजी की, राइटर ओवर द विकेट. इस बीच गेंद पॉइंट के ऊपर से, इस बार गेंद को खेल दिया है, कोई फील्डर तैनात है, बट इस बीच गेंद धीमी बनेगी. एक रन तो तेजी के साथ निकल है.
आप हमेशा इस होम ग्राउंड के ऊपर खेला करते, दूसरे के लिए मांग किए, जानते पहचानते। रत्नेश फाले भी जानते हैं। ये 2 रन, इस 2 रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 8 रन। दोस्तों दोस्तों सोहम एक छोटासा खेळाडू या ठिकाणी आलाय आपल्या संघासाठी। खरोखरच जी हाँ, दीपेश भाई कह रहे हैं भविष्य है क्रिकेट में, है क्रिकेट में जब खेलते हुए नजर में आएगा एक खिलाड़ी। इस बार अंपायर का वाइड का इशारा हो चुका है, एक और अतिरिक्त रन। दोस्तों मैं एक सुमित सालुंके को जानता हूं, जो हैंडीकैप खिलाड़ी जिन्होंने लंबी क्रिकेट खेली, आज अगर देखा जाए तो बीएमसी में बंबई में काम कर रहे हैं, हैंडीकैप खिलाड़ी। और इसी बीच ये गेंद को खेल दिया अलोंग द कारपेट, और इसी बीच ये गेंद थोड़ी सी मिस बनी है, दूसरे के लिए भागेंगे नहीं, जानते हैं रत्नेश फाले भी। और एक तरफ यूवी, एक और रन, और इस 1 रन की मदद से टोटल स्कोर बढ़ता हुआ 10 रन। राइट आर्म ओवर द विकेट, इसी बीच गेंद को खेल दिया हल्के हाथों से, 1 और रन, और इस 1 रन की मदद से स्कोर बढ़ता हुआ 11 रन। लगभग जीत के करीब पहुंच रही है, 18 रन का पीछा करिए होटल संतोषी टीम इसी मैदान के ऊपर। जबकि यंगस्टार के ओर से जब टूर्नामेंट मैच बनाई गई, और होटल संतोषी टीम, जबकि अगर देखा जाए 2 नंबर का नाम, और वो मैं गेंदबाज को देख रहा था, जिस गेंद में जैसे गेंदबाजी हुई थी वो देख रहा था, और आखिर यहाँ पर वापसी करूंगा मैं। और इसी बीच गेंद को हवाई सफर इस बार उड़ाया, बट वहां पर नो मैंस लैंड, गेंद निकल जाएगी। अंपायर का इशारा, इंतजार है 6 का, और ये है रत्नेश फाले की बल्ले। आज रत्नेश फाले का बल्ला जरूर घूम रहा है। आखिर यहाँ पर वापसी करूंगा मैं, और इसी बीच गेंद को केवल 1 रन की जरूरत है बार उड़ाया जीतने के लिए। वहां पर नो मैंस लैंड, होटल संतोषी टीम। जी हाँ, आपको खेलना ही है, अगर विकेट ली तो दुगना बनेंगे, हाँ उतने ही रहेंगे। राइट आर्म ओवर द विकेट, इसी बीच गेंद फाइन लेग के ऊपर से गेंद को खेल दिया, जबकि विनर टीम है होटल संतोषी टीम। नेक्स्ट मैच रहेगी, तुरंत यहाँ पर खेला जाएगा। विजय दुर्गा टीम प्लीज टॉस के लिए चले, अपना स्क्वाड लेकर यहाँ पर आइए। होटल संतोषी टीम यूवी सावन टॉस के लिए प्लीज आइए, तुरंत आइए, दोनों बल्ले वहां पर दे दो। या ठिकाणी खरोखरच एक क्रिकेटची आवड, क्रिकेटचा प्रेम, क्रिकेटवरती दिलेला प्रेम या ठिकाणी केलंय। प्लीज या ठिकाणी सोहम विनायक मोंडे मित्रांनो, हा हँडिकॅप आहे, परंतु क्रिकेटवरती किती प्रेम करतोय बघा। एक 12वा खेळाडू म्हणून आला, भविष्यात जर त्याचे हे पाय चांगले राहतील तर नक्कीच क्रिकेटमध्ये उतरेल। सोहम प्लीज आमच्या स्टेज समोर ये। जी हाँ, हैंडीकैप क्रिकेट भी आप खेल सकते हो। जी हाँ, या ठिकाणी प्लीज सोहम। हॅलो, या ठिकाणी क्रिकेटचा आवड असणारा सोहम या ठिकाणी येतोय आणि मोहन संघाचा 12वा खेळाडू म्हणून येतोय। मित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आणि विजय सर, प्रवीण सर यांच्या हस्ते या ठिकाणी त्याचा सत्कार केला जातोय। आणि tennis.inच्या माध्यमातून गौरव सावंत साहेब यांच्याकडनं देखील हे 300 रुपयाचं पारितोषिक सर या ठिकाणी यांना दिलं जातं। आज मात्र गौरव यांच्या माध्यमातून, टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून सोहम तू सर्व भारतभर पोहोचशील, भारतभर नाही संपूर्ण वर्ल्ड मध्ये पोहोचलाय, कारण हे यूट्यूब चॅनल असं तुला प्लॅटफॉर्म यानंतर देखील मिळवून देईल अशी आशा बाळगतोय। आणि तुझं देखील या ठिकाणी सहर्ष आम्ही स्वागत करतो।
आणि सोहम, जर तुला क्रिकेटची खूप आवड असेल तर क्रिकेट तू नेहमी चालू ठेव आणि तुला जी काय मदत असेल ती tennis.in च्या माध्यमातून, टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही संपूर्णपणे केली जाईल. आणि भविष्यामध्ये ह्या वर्षीच आपला इंडिया वर्ल्ड कप झाला आणि हँडिकॅपचा, आणि तो आपण इंडियाने जिंकला होता. आणि अशा खेळाडूंची ज्यांचं क्रिकेटवरती खरोखरच प्रेम आहे आणि अशा खेळाडूंची गरज आहे इंडियासाठी. आणि सोहम, तुला देखील आम्ही ह्या इंडिया क्रिकेटमध्ये खेळताना बघू इच्छितो. मोहन संघाकडनं 12वा खेळाडू म्हणून आला होता, मात्र न जाणे भविष्यामध्ये इंडियाची जर्सी घालून हा खेळाडू देखील आपल्याला खेळायला भेटू शकतो. धन्यवाद. या ठिकाणी प्रवीण सावंत यांच्या शुभ हस्ते टॉस झालाय. विजय दुर्ग आणि हॉटेल संतोष यांच्यामध्ये टॉस विन झालाय. विजय दुर्ग टॉस विन झाले. 3 षटकांचा सामना असेल. चला विजय दुर्ग, तुम्ही निर्णय लवकर घ्या. तुम्हाला सकाळी बराच वेळ दिला होता. चला आता तुम्ही निर्णय थोडा लवकर घ्या.